शेतकरी मित्रांनो नमस्कार। महाराष्ट्रात आजही पंजाबराव डकसे यांनी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। राज्यातील विविध भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज पंजाबराव डकसे यांनी वर्तविला आहे। आजही महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। अकोला, वाशिम आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। पुढील 24 तासात या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे व तसेच गारपीट देखील होण्याचा अंदाज आहे। दुसरीकडे बुलढाणा, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। या जिल्ह्यांमध्ये देखील वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे। मराठवाड्याबाबत बोलायचे झाल्यास मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो असा अंदाज पंजाबराव डकसे यांनी वर्तवला आहे। या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे। तर विदर्भातील उर्वरित जिल्हे नगर, सोलापूर आणि सांगलीमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। मराठवाडा आणि विदर्भामध्ये 10 ते 13 एप्रिल दरम्यान विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा पंजाबराव डकसे यांनी दिला आहे। शेतकरी मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून समोरून दिलेले बेल आयकॉन नक्की प्रेस करा। धन्यवाद।